कसबा बावड्यातील पोलीस लाईन इथं पोलीस लाईन बॉईज ग्रुपच्या वतीनं स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमात आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते राजपत्रित अधिकारी वर्ग 1 परीक्षेत राज्यात मागासवर्गीय गटात द्वितीय क्रमांक मिळवलेल्या सायली भोसले, प्रियांका सावंत, जान्हवी पावसकर आणि सहाय्यक समाज कल्याण अधीक्षक स्नेहल ठाणेकर यांचा मानपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। सायली भोसले, प्रियांका सावंत आणि स्नेहल ठाणेकर यांनी आपलं मनोगत व्यक्त करत संयोजकांचे आभार मानले आणि प्रामाणिकपणे सेवा करण्याची ग्वाही दिली। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी राज्याच्या प्रशासनात कोल्हापूरच्या लेकी आता सहभागी होत आहेत याचा मनस्वी आनंद होत असल्याचं सांगितलं। राज्यकर्ते हे कायदा करत असले तरी त्याची अंमलबजावणी हे प्रशासन करत असतं। सुदैवानं आज देखील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचं प्रशासन चांगली कामगिरी करते। पुढील काळ हा आव्हानांचा असणार आहे, त्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी देखील योग्य नियोजन करून शासकीय धोरणांची पूर्तता वेळेत करत राज्याला पुढे नेण्याचं काम केलं पाहिजे, असं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। प्लॅनिंग आणि विजन तसं तुम्ही अधिकाऱ्यांनी देखील, कारण की उद्याचा चॅलेंजिंग काळ उद्याच्या भविष्यकाळात असणार। पूर्वी महिनाभर एखादी फाईल हल्ली नाही तरी चालत होतं, आता नाही चालला। आता तुमचा सेवा कायदा आलेला आहे, तुम्हाला सगळ्या ऑनलाईन फाईल्स आता पुढे होतात। आज तुमच्याकडे फाईल आली तर ती 24 तासात नाही गेली तर तुम्हाला कारण सांगावं लागतं की माझ्याकडे 24 तास 48 तास का फाईल थांबली। आणि म्हणून ही जी पारदर्शकता आता गव्हर्नन्समध्ये आलेली आहे त्याला अडॅप्ट करणं आणि त्या दृष्टीनं आपण काम करणं, राज्याचं हित बघणं, हा दृष्टिकोन आपण ठेवला तर निश्चितपणे, कारण की शेवटी राज्याचं हित ज्यावेळी म्हणतो त्यावेळी सगळ्यांनी मिळून केलं तरच ते राज्य पुढे या ठिकाणी जाणार आहे। राज्य पुढे गेलं तर आपलं कायमपण हे टिकणार आहे आणि ते टिकवण्याचं काम तुमच्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। यावेळी बोलताना गृह विभागाचे पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत यांनी किरण भोसले यांनी पोलीस खात्यात प्रामाणिकपणे सेवा केली, मुलांवर संस्कार केले, त्यामुळेच आज सायलीनं मोठं यश मिळवलं असल्याचं सांगितलं। या कार्यक्रमाला माजी महापौर स्वाती येवलुजे, पोलीस निरीक्षक किरण भोसले, सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार विलास पाटील, सागर येवलुजे, मोहन गोखले, उत्तम रंगापुरे, अबू शेख, सुनील पवार, संतोष पवार, नंदकुमार वंजी, राजू कोणीरे यांच्यासह पोलीस लाईन बॉईज ग्रुपचे सदस्य उपस्थित होते।